मी मोदीजींना फोन केला आणि काय म्हणाले एकनाथ शिंदे तेच सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण। महाराष्ट्रात निवडणूक निकालात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले, परंतु राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स कायम होता। राज्यातील निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या। एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेचा फायदा राज्याला झाला, म्हणून एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा संधी द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून होत होती। त्यात भाजपाचे केंद्रापासून सर्व नेते राज्यात देवेंद्र फडणवीस यांना आता संधी द्यावी असं मत मांडत होते। त्यानंतर 4 दिवस राज्यात सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण यावरून चर्चा सुरू होती। अखेर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आपली बाजू मांडली। आपल्या केंद्रातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संधी दिल्याने आपण जनतेची सेवा करू शकलो, याबद्दल एकनाथ शिंदे यांनी आभार मानले। मी नाराज होऊन रडणारा नेता नाही, लढणारा नेता आहे। राज्यात जनतेसाठी मला शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत काम करायचं आहे, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले। जनतेला लाडकी बहीण लाडका भाऊ यांना निधी देता आला असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले। 2.5 वर्षाच्या काळात केंद्र सरकार चट्टानसारखे पाठीशी राहिले। केंद्राकडून मी राज्यासाठी निधी मिळवला। सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ हे पद आहे, म्हणून मी काल नरेंद्र मोदींना फोन केला। सरकार बनवताना माझ्यामुळे काही अडचण येणार नाही। तुम्ही घेतलेला निर्णय भाजपसाठी अंतिम असतो, असा आम्हालाही तो अंतिम राहणार, असे बोलताना एकनाथ शिंदे यावेळी यांनी सांगितले। तर आता यामध्ये एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींना फोन केल्यानंतर एक लक्षात येतंय की एकनाथ शिंदे यांनी आपले जे पद आहे त्यासाठी थोडीशी माघार घेतलेली दिसून येत आहे आणि आपल्याला शक्यता वर्तवण्यात येत आहे की देवेंद्र फडणवीस म्हणजेच पुढचा मुख्यमंत्री जो आहे तो भाजपचा होण्याची आता जास्त शक्यता आपल्याला वाटत आहे। मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। एकनाथ शिंदे आता पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे की देवेंद्र फडणवीस, आपली कमेंटमध्ये प्रतिक्रिया नक्की कळवा। मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा। अशाच व्हिडिओसाठी आपल्याला भेटूया पुन्हा व्हिडिओसह मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद।